प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावेच लागते. समाजासाठी, परिवारासाठी, स्वतःच्या खुशीसाठी किंवा दुसऱ्यांच्या खुशीसाठी. ते सत्तेच सर्वांचे विचार करतात, पण तिचा विचार कोणीच करत नाही. खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला, पण मुलीने हे करावे लागते. मुलगीला लग्नानंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते. ते लोकांना आवडेल तसेच वागते. तिथे स्वतःला रुजू घेते, पण लग्नानंतर तिला किती त्रास होतो असेल तो 2 घरांमध्ये सांभाळता तेव्हा तिचे मात्र कोणीच विचार करत नाही. असे एक माझी कथा आहे. मी एका साध्या कुटुंबामध्ये राहणारी साधी मुलगी. परिवार तसा मोठा, अगदी कुळा, जसा आजी आजोबा आई वडील. आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि सर्वात छोटा भाऊ माझा तसा मधला नंबर. मोठ्या ताईचं नंतर तसं सांगता येणार नाही, पण मी होतो खूप हट्ट. एकदा बोलायला लागले की खूप बोलले, नाही तर काहीच नाही. खूप शांत, अशी तसे राग खूप लवकर यायचा, पण मनात काहीच नाही, अगदी प्रेमळ. आम्ही 4 भावंड, सर्वांचे लाडके, पण मला वाटायचं मी जरा जास्तच लाडके होते. मला एकदा एखादी गोष्ट आवडली की मला ती पाहिजेच असंच होतं. माझं पण सर्व हट्ट पुरवायचे माझे वडील. घरात मी एक वेळेस कोणाचंच काही ऐकत नव्हते, पण वडिलांचा शब्द काहीच खाली पडून दिला नाही. त्यामुळं मी जरा जास्तच लाडाची होते. माझं सांगायचे झाले की मी घरात कधीच जास्त लक्ष दिलं नाही. माझी शाळा आणि कॉलेज आणि अभ्यास फक्त. त्यामुळे घरातले काम कधी केले नाही. स्वयंपाक तसं खूप छान बनवत होते, तसं सर्वजण नाव देखील काढायचे. जास्त काय नाही, पण थोडंफार येत होतं. कधी गरजेचे पडले नाही तर जास्त काम करायचे. घरामध्ये आजी, आई आणि मोठी ताई करत असे सर्व, म्हणून मी कधी काही केलं नाही. पण खरं सांगायचं झालं तर मला कंटाळाही खूप होता. मला रागवत असे आई, पण वडील मात्र माझ्या बाजूने असायचे. त्यामुळे माझे मनासारखं व्हायचं. मोठी ताई आणि मी सोबतच कॉलेजला जायचो, त्यामुळे आम्ही अगदी मैत्रिणी जशा सर्व एकमेकांना सांगायचो. ताईचा स्वभाव खूप छान होता, कधी रागवत नव्हते, पण मी लहान असून सुद्धा माझं ऐकून घेत असे, कारण घरामध्ये दादागिरी माझी चालते. असंही तसं ताईमध्ये आणि माझ्यामध्ये फक्त 2 वर्षाचा फरक होता, त्यामुळे आम्ही खूप छान राहायचो. ताई मोठी असल्यामुळे तिचं लग्न झालं, पण काही करमत नव्हतं. तसंही तिच्या सासरेमध्ये खुश होती, अगदी मज्जेत. आता ताईच्या लग्नानंतर घरामध्ये मीच मोठी, म्हणजे लग्न करायचा नंबर माझा. तसंही अगोदर सांगितलं होतं मला नाही करायचं एवढ्या लवकर, कारण तसं राहणार तुमच्यापासून दूर. मला नाही जायचं तुम्हाला सोडून, असं बोलले. मी नेहमी, पण घरात काहीच ऐकत नव्हते. तसे वडील ऐकायचे, पण आजी आणि आई नव्हती ऐकत. त्यांनी मला खूप समजून सांगितलं, पण मी काही ऐकत नव्हते. तरीही अखेर वेळेस माझे वडील मला बोलले, तुला नाही करायचं ना, एवढे लवकर नको करू, पण बघायला येतील त्यांना येऊन जाऊ दे. मी त्यांना बोलून ऐकून घेतलं आणि तयार झाले.